तुम्ही मला सांगा, कोण देशामध्ये प्रधानमंत्री पाहिजे? कोण प्रधानमंत्री पाहिजे? कोण देश सांभाळू शकतं? बंधू भगिनींनो, देशामध्ये कोविडची महामारी आल्यानंतर तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवण्याकरता ज्या व्यक्तीने देशाला नेतृत्व दिलं ते मोदीजी आहेत. या देशामध्ये ज्या ज्यावेळी आतंकवादाने आपलं डोकं वर काढलं त्यावेळी घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारे मोदीजी आहेत. माझा तुम्हाला सवाल आहे, ही जी खिचडी तयार झाली आहे, खिचडी राहुल गांधींची खिचडी, सांगा देशामध्ये कोविड सारखी स्थिती तयार झाली, देशामध्ये युद्धाची स्थिती तयार झाली, राहुल गांधी नेतृत्व करू शकतात का? शरद पवार करू शकतात का? उद्धव ठाकरे करू शकतात का? मुलायम सिंगांचा पोरगा करू शकतो का? लालू प्रसादचा पोरगा करू शकतो का? ममता बॅनर्जी करू शकते का? स्टॅलिन करू शकतो का? मग एकच व्यक्ती या देशामध्ये देशाचं नेतृत्व करू शकतो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे तुमचे आमचे या देशाचे माननीय नरेंद्र मोदीजी. बंधू भगिनींनो, या सोलापूरवर मोदीजींचं प्रेम आहे, सोलापूरकरांचं मोदीजींवर प्रेम आहे. पण यावेळेस प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते राम सातपुतेच्या माध्यमातून करावं लागेल. रामची बटन दाबली की थेट मोदीजी पर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. आणि मी खऱ्या अर्थानं तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, विकासाची कामं आपण पाहतोय, बदललेला जिल्हा आपण पाहतोय, रस्त्यांची कामं पाहतोय, पिण्याची पाईपलाईन या ठिकाणी येते आहे, हे आपण सगळे बघतोय. आणि आता आयटीचं हब बनवायचं असल्यामुळे बिना एअरपोर्टचं आयटी हब बनत नाही, एअरपोर्टचं काम देखील या ठिकाणी चाललेलं आहे, ते देखील आपण सगळे मिळून पाहतोय. पण या ठिकाणी मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांचे विचार बघा. वडील म्हणतात या देशामध्ये हिंदू आतंकवाद आहे आणि मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला हा भाजपवाल्यांनी घडवलेलं षडयंत्र आहे. अरे लाज वाटली पाहिजे. अरे जाऊ द्या, निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण शहीदांचा अपमान, जवानांचा अपमान सोलापूरकर सहन करणार आहेत का? हा माझा तुम्हाला सवाल आहे. जवानांचा अपमान आणि शहीदांचा अपमान सहन होणार नाही. यांना घरचा रस्ता दाखवा आणि येत्या 7 तारखेला गरिबाचं पोर असलेला तुमचा उमेदवार, खरं म्हणजे चहावाल्या प्रधानमंत्र्यांच्या सोबत गरिबाचा पोरगा शोभतो, सोन्याचा चमचा घेतलेले सोबत नाही. त्यामुळे रामभाऊ सातपुतेंना या ठिकाणी निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.